नमस्कार. आज आपण मी मराठी USA कार्यक्रमात सहभागी होतोय. तर आजचा कार्यक्रम हा करंट अफेअर्स म्हणजे प्रास्ताविक समयात काय घटना घडतायत त्याबद्दल आज आपण ज्येष्ठ पत्रकार श्री निरंजन टकले यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधारण एक आठवड्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या हिंदुत्वाबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि सेक्युलरिझम बद्दल देखील काही टिप्पणी त्यांनी या पत्रात केलेली होती. सेक्युलरिझम हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, त्यामुळे या टिप्पणीला विशेष महत्व आहे. तर टकले साहेब, मी सर्वप्रथम तुम्हाला असं विचारतो की राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जे पत्र लिहिलं त्या पत्राची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या पत्रात त्यांनी नक्की असं काय म्हटलं की जे आक्षेपार्ह आहे? नमस्कार. पहिले तर या पत्राच्या संदर्भामध्ये जी गोष्ट मला म्हणजे मुळात पहिल्यांदा आक्षेपार्ह वाटली की भारतीय जनता पक्षाचे 3 शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले आणि त्या 3 शिष्टमंडळांनी राज्यपालांकडे अशी मागणी केली की महाराष्ट्रातली देवस्थानं ही देवळं मंदिरं जी आहेत, जी या कोविडच्या काळामध्ये बंद करण्यात आली होती, ती सुरू करण्यात यावीत. त्या शिष्टमंडळांबरोबर झालेल्या चर्चेनंतर राज्यपालांनी त्या 3 शिष्टमंडळांची पत्र सोबत जोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असं पत्र लिहिलं की महाराष्ट्रातली ही मंदिरं जी देवस्थानं आहेत ही ताबडतोब सुरू करावीत. तुम्ही रेस्टॉरंट्स आणि बारला परवानगी दिलेली आहे, तर ही मंदिरं सुरू करण्यामध्ये काय अडचण आहे? आणि तो आग्रह धरत असताना, मंदिरं सुरू करा असा आग्रह धरत असताना त्यात त्यांनी असंही जोडलं की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा आणि आता तुम्ही अचानक सेक्युलर बनलात की काय? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी नंतर असं म्हटलं की तुम्हाला असे काही ईश्वरी संदेश येतात का या संदर्भामध्ये? तर असे त्यांनी प्रश्न विचारले आणि जे अत्यंत आक्षेपार्ह आहे, म्हणजे त्यात काहीही शंका नाही. पहिली गोष्ट त्याच्यामधली ही की फक्त महाराष्ट्रामध्ये मंदिरं बंद आहेत का? तर अशातला भाग नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर स्वतः भगतसिंग कोश्यारी हे ज्या राज्यामधून उत्तराखंडमधून येतात त्या उत्तराखंडमधली सुद्धा सर्व मंदिरं बंद आहेत. म्हणजे अगदी बद्रीनाथ, बद्री केदार ही मंदिरं बंद आहेत. त्याच्यानंतर उर्वरित देशभरामधली अनेक ठिकाणची मंदिरं, अनेक राज्यांमध्ये मंदिरं बंद आहेत. तिरुपती बालाजीचा प्रकार हा सर्वांनी बघितला की तिरुपती बालाजीचं मंदिर सुरू करण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा त्या मंदिराच्या स्टाफ पैकी पुजाऱ्यासह 730 जणांना जवळजवळ कोरोनाची बाधा झाली. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचा आग्रह होता. साकेत गोखलेंनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इनफॅक्ट पिटिशन पण केलं होतं की राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळेला गर्दी टाळा त्या ठिकाणी, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. वरकरणी असं सांगितलं गेलं की गर्दी तिथं होऊ दिली जाणार नाही. पण त्या धार्मिक कार्यक्रमाला पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्र्यापासून राज्यपालांपर्यंत उत्तर प्रदेशच्या सगळे हजर राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पुजाऱ्यांनी ती पूजा सांगितली त्याला सुद्धा कोरोना झाला. हा त्यातला एक भाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना कोविड पासून वाचवत असताना, सरकार सर्वतोपरी धडपड करत असताना, सरकारला निधीची कमतरता असताना केंद्र सरकार तो राज्य सरकारला निधी देणार नाही आणि ही ऍक्ट ऑफ गॉड आहे असं सांगून तो निधी नाकारत होतं. म्हणजे जी जीएसटीच्या परताव्यातली तूट निघत होती ती राज्याला देणं हे कायद्याने, घटनेने बंधनकारक असून सुद्धा अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं. अशा आर्थिक अडचणीच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांना वाचवण्यासाठी धडपड चाललेली आहे तेव्हा मंदिरं उघडी करून लोकांना पुन्हा त्या संकटात ढकलायचं नाही, हा याच्या मागचा एक पहिला भाग होता. आणि म्हणून ती मंदिरं उघडली जात नव्हती किंवा आजही ती उघडलेली नाहीयेत अनेक राज्यांमध्ये देशभरातल्या. आणि जसं सांगितलं की स्वतः कोश्याऱ्यांच्या राज्यामध्ये सुद्धा सगळी मंदिरं बंद आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये असं एक पत्र राज्यपाल लिहितात, हेच सगळ्यात पहिल्यांदा आक्षेपार्ह आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपाल यांच्यावरती घटनेचं बंधन आहे
की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसींवरती अंमलबजावणी करणं, हे असले उपटसुंभ उद्योग जे आहेत की तुम्ही हे करा आणि तुम्ही ते करा, हे सांगणं राज्यपालांचं काम नाही, राज्यपालांकडून हे अपेक्षित नाही, संविधानाला ते मान्य नाही. असं असून सुद्धा त्यांनी हा प्रकार केला. आणि त्यात अत्यंत गंभीर गोष्ट की त्यांनी, तुम्ही स्वतःला म्हणजे उद्धव ठाकरेंना जे लिहिलं की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजत होतात आणि आता अचानक तुम्ही सेक्युलर झालात की काय, म्हणजे सेक्युलरिझम झालात की काय, हा काय आजार आहे का, किंवा सेक्युलरिझम होणं हा काही गुन्हा आहे का? संविधानाची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर संविधानाचा एक अत्यंत महत्वाचा गाभा असलेला सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, या पद्धतीने जर का मुख्यमंत्री कामकाज करत असतील तर त्याची टिंगल केल्यासारखा प्रश्न त्यांना विचारणं. आणि याचा दुसरा गर्भित अर्थ की स्वतः राज्यपालांनी ज्या वेळेला शपथ घेतली त्यांची चीफ जस्टिस कडून, तर ती सुद्धा संविधानाला बांधील राहून घेतलेली आहे. त्यामुळे राज्यपाल येणाऱ्या काळामध्ये संविधानाला बांधील न राहण्याचं सुचवत आहेत का, आणि त्यांनी तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संविधानाला बांधील राहू नये असं ते सुचवत आहेत का, असा अत्यंत गंभीर प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. कारण हा देश काही एका धर्माचा नाही, हा देश अनेक धर्मांनी असा परिपूर्ण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकाच धर्माच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बोलणं हे अत्यंत राज्यपालांच्या दृष्टीने चुकीचं आहे. हा पायंडा म्हणून सुद्धा गव्हर्नन्स मध्ये अत्यंत गंभीर आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा राज्यपाल त्यांना या सगळ्या प्रकाराची मॉकरी आपण ज्याला म्हणतो ती याच्यामध्ये करतात आणि मग त्यांना म्हणतात की तुम्हाला देवाज्ञा होते का. म्हणजे आतापर्यंतचा राज्यपाल ज्या पक्षात किंवा ज्या संघटनेशी संबंधित आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना असेल, आजही ते ती संघाची काळी टोपी घालून बसतात आणि भारतीय जनता पक्षाचे ते नेते होते. अशा परिस्थितीमध्ये देवाज्ञेप्रमाणे सरकार चालवायचं असा काही भ्रम आहे का यांचा, किंवा देवाज्ञेप्रमाणेच सरकार चालवावं असा त्यांचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे आहे का. तर हा सगळा अत्यंत बिंडोक आणि घटनाबाह्य प्रकार होता आणि तो राज्यपालांनी केला आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप नोंदवणं ठिकठिकाणून सुरू झालं. टकले साहेब, एक मला असं वाटलं की ज्या वेळेला राज्यपाल अशी सेक्युलरिझमच्या संदर्भात टिप्पणी करतात तर राज्यपालांनी देखील राज्यपाल पदाची जी शपथ घेतली ती घटनेला स्मरूनच घेतली. त्यामुळे ही शपथ घेताना तुम्ही त्या शपथेशी, त्या शब्दांशी प्रामाणिक हे राज्यपाल होते का नव्हते, हा जर का प्रश्न कोणी निर्माण केला तर त्यात काही वावगं ठरू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे. म्हणजे आपण शेवटी शपथ कशाला म्हटलं जातं बरं. ही शपथ नुसतं पदग्रहण करताना होत असते का, ही कोर्टांमध्ये होते. आणि या सगळ्या गोष्टीवरती त्या माणसावरती एक मॉरल, नैतिक बंधन असतं. ज्या वेळेला तुम्ही अशी संविधानाला स्मरून शपथ घेता किंवा ईश्वराला स्मरून शपथ घेता तर त्यावेळेला तुमच्यावरती हे शपथ घेणाऱ्यावरती हे नैतिक बंधन आहे की त्या तत्वांशी म्हणजे एकनिष्ठ राहूनच तो त्याचा जो पदाचा कार्यभार आहे तो सांभाळेल. इथं मात्र वेगळंच होतं की संविधानाला बांधील राहण्याची शपथ घ्यायची आणि कामकाज किंवा सूचना मात्र संविधानाच्या पूर्णपणे विरोधामध्ये जाणाऱ्या करायच्या. की मंदिरं उघडा म्हणून सांगायचं, जेव्हा की तो निर्णय घेणं हा पूर्णपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. यात हस्तक्षेप असा बाहेरून होऊ शकत नाही. मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर अंमलबजावणी करणं हे कर्तव्य आहे. आणि हे कोश्यारी वारंवार अशा पद्धतीने गोष्टी करतात. म्हणजे ही पहिली घटना नाहीये अशा पद्धतीची. आणि म्हणूनच हा मनुष्य संविधानाच्या मूलभूत तत्वांशी बांधील राहील की नाही ही शंका घेण्यासाठी यामध्ये संपूर्णपणे वाव आहे. टकले साहेब, कोश्यारी आणि त्यांची जी महाराष्ट्रात राज्यपाल पदाची कारकीर्द राहिली आहे ती वादग्रस्त झालेली आहे, वादग्रस्त आहे हे म्हणणं तर अगदी कोणालाही पटेल, सहज पटेल. पण मला असं वाटतं की भाजपाचे जे विविध राज्यपाल वेगवेगळ्या भारतातल्या राज्यांमध्ये कामकाज करत आहेत तर त्या राज्यांमध्ये देखील तुम्ही राज्यपालांचा असा हस्तक्षेप
आणि राज्यपालांचं राज्य सरकारच्या ज्या मर्यादा आहेत त्यावर अतिक्रमण असं होताना दिसतंय का भारतात इतर सर्वत्र ठिकाणी? सर्वत्र आहे. म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचं सरकार आहे त्या त्या प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल हे अशा पद्धतीने हस्तक्षेप करतायत, घटनाबाह्य पद्धतीने वक्तव्य करतायत. त्रिपुराचे जे राज्यपाल आहेत त्यांनी यापूर्वी किंवा आजपर्यंत ट्विटरवरती अनेक वेळेला धर्मनिरपेक्षतेच्या विरोधामध्ये उघड कमेंट्स केलेल्या आहेत. मनुस्मृतीचा म्हणजे काय पुरस्कार करणाऱ्या अनेक कमेंट्स केलेल्या आहेत. संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या पूर्णपणे विरोधात जाणाऱ्या अनेक कमेंट्स ट्विटरवरून ते करतात आणि जाहीररित्या त्या कमेंट्स करतात. याच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये अगदी याच कोविडच्या काळामध्ये जो प्रकार घडला आणि म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत त्यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवलेलं होतं आणि ते पत्र सुद्धा इतकं आक्षेपार्ह होतं. ज्या पत्रावरती ममता बॅनर्जींनी तात्काळ त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना घटनात्मक तरतुदींचा आणि या सरकारी कमिशन जे नेमलं होतं राज्यपालांच्या आणि अधिकार क्षेत्राबद्दल त्यातल्या गोष्टींची आठवण त्यांना करून दिली. म्हणजे माझ्याकडे आता हे ममता बॅनर्जींनी पाठवलेल्या पत्राची प्रत आहे. आता ममता बॅनर्जींना राज्यपालांनी जे पत्र लिहिलेलं होतं त्यात म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट त्यांनी अशी लिहिली की म्हणजे त्यांनी त्या पत्रात त्यांना आठवण करून दिली आहे की 20 एप्रिलला राज्यपालांनी एक ऑडिओ व्हिज्युअल मीडिया म्हणजे टेलिव्हिजन मीडिया समोर एक अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्य सरकारला बंगालमधल्या त्यांनी वॉर्न केलं. त्यांनी हा शब्द वापरलाय की आय एम वॉर्निंग देम नॉट टू डू सेंटर बॅशिंग एव्हरी मॉर्निंग. म्हणजे केंद्र सरकारवरती रोज सकाळपासून टीका करणं बंद करा असं राज्यपाल वॉर्निंग देत आहेत मुख्यमंत्र्यांना. आता राज्यपाल केंद्र सरकारचा भाग नाहीत. राज्यपाल हे थेट राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये येतात, अधिकार क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे केंद्र सरकारबद्दल राज्यातले नेते काय बोलतायत याच्याशी राज्यपालांचा काहीही संबंध असायला नको खरं म्हणजे. पण तरीही राज्यपाल अशा पद्धतीच्या वॉर्निंग देतात की केंद्र सरकारवर तुम्ही टीका करू नका. त्याच्यानंतर हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला त्यांनी राज्यपालांना ही आठवण करून दिली की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान सभेमध्ये 31 मे 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की वी फेल्ड दॅट द पॉवर्स ऑफ गव्हर्नर आर सो लिमिटेड, सो नॉमिनल, हिज पोझिशन इज ओनली ऑर्नामेंटल, दॅट प्रॉबेबली अ व्हेरी फ्यू वुड कम फॉरवर्ड टू स्टँड फॉर इलेक्शन. म्हणजे राज्यपाल हा लोकांमधून निवडून जावा की नाही अशी त्यावेळेला संविधान सभेतली चर्चा होती. नंतर त्यांनी सांगितलं की द गव्हर्नर इज अ प्युअरली कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नर विथ नो मोर पॉवर्स, व्हॉट वी कंटेम्पलेट एक्सप्रेसली to give him in the act and has no power to interfere with the internal administration of the provincial ministry. राज्य मंत्रिमंडळाच्या कारभारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा, नो पॉवर टू इंटरफिअर, हा अधिकार राज्यपालांना नसेल असं त्यांनी सुस्पष्ट शब्दामध्ये म्हटलं होतं. सरकारी या कमिशनचं त्याच्यानंतर पुन्हा 2 जूनला आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की the first thing I would like the house to bear in mind is this: the governor under the constitution has no functions which he can discharge himself, no functions at all. याचा अर्थ केवळ राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसींप्रमाणेच राज्यपालांनी कामकाज करायचं, त्या व्यतिरिक्त काहीही करण्याचा राज्यपालांना घटनेनुसार अधिकार नाही. हे 2 जून 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं होतं त्या सभागृहाला उद्देशून. त्यानंतर सरकारी या कमिशन नेमलं गेलं. सरकारी या कमिशननी सुद्धा याच पद्धतीने सांगितलं की such a governor can hardly be expected to function as constitutional head of the state, म्हणजे if he is elected. आणि तसं होऊ नये, विरोधी पक्षाचं सरकार असेल आणि केंद्रातलं सरकार वेगळं असेल तर असं होऊ नये
म्हणून राज्यपालांचे अधिकार हे पूर्णपणे मर्यादित असतील आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसारच त्यांना काम करावं लागेल. हे त्या संपूर्ण पत्र आहे, ते पण आपण या भागामध्ये तुम्ही दाखवू शकाल लोकांना. आणि असं असताना सुद्धा ठिकठिकाणच्या राज्यांमधले राज्यपाल, म्हणजे हे बंगालमध्ये झालं, त्याला ममता बॅनर्जींनी एकदम खणखणीत लेखी उत्तर दिलं, त्यानंतर तो प्रकार काही काळ तिथला थांबला. पण अशा पद्धतीचा हस्तक्षेप अरुणाचल प्रदेशमध्ये बघितला, ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी म्हणून सगळेजण सरकार सहभागी झाले, म्हणजे ऍक्टिव्ह झालेले होते. अचानक मध्य प्रदेशमध्ये आता रिसेंटली कोविडच्या काळामध्येच मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं गेलं. त्याही वेळेला सभागृहात बहुमत सिद्ध कधी करायचं नाही करायचं, जे पक्षामधून बाहेर पडलेले आहेत त्यांची विधानसभेतलं सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्यानुसार रद्द करायचं का नाही करायचं, अशा अनेक गोष्टींबद्दल राज्यपालांची भूमिका तिथेही संशयास्पद होती. एक्झॅक्टली अशीच घटना कर्नाटकामध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि जनता दलचं सरकार पाडलं गेलं, त्याही वेळेला कर्नाटकच्या राज्यपालांची असा प्रकार झाला. अरुणाचल प्रदेशमधले माजी मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखोपुल यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री. सुसाईड नोट लिहिली भरी मोठी, आणि त्या सगळ्या सुसाईड नोटमध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेस आणि राज्यपालांच्या भूमिकेबद्दल त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांचा मुलगा अत्यंत संशयास्पद अवस्थेमध्ये असाच आत्महत्या केलेला सापडला, त्याची डेड बॉडी सापडली. अशा पद्धतीने थेट हस्तक्षेप राज्यांमध्ये जिथं जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने हस्तक्षेप चालू आहे. पॉंडिचेरीमध्ये किरण बेदी, ज्या फार इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या काळात लोकशाहीचा ढोल वाजवत होत्या, त्या पूर्णपणे पॉंडिचेरीच्या राज्यपाल म्हणून तिथल्या काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये कामकाज करतायत. राज्यपालांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं आणि सर्वोच्च न्यायालयामधून आदेश घ्यावा लागतो की राज्य मंत्रिमंडळ म्हणतंय ते बरोबर आहे आणि त्यानुसारच पुढचा कारभार झाला पाहिजे. तर हा अत्यंत दुर्दैवी प्रकार पहिल्यांदा या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे गेल्या 6 वर्षापासून. टकले साहेब, कोश्यारी हे गोव्याचे देखील राज्यपाल आहेत महाराष्ट्राबरोबर, तर त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना काही असं पत्र लिहिलंय वगैरे असं काही दिसलं नाही आम्हाला. हाच भाग आहे, कारण गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. गोव्यामधली सुद्धा मंदिरं बंद आहेत. गोव्यामध्ये बीफ विकलं जातं. गोव्यामध्ये बीफ विकलं जावं असं गोव्याचा मुख्यमंत्री आवाहन करून सांगतो की गोव्यामध्ये बीफ विकलं गेलं पाहिजे, कारण तिथं समजा फॉरेन टुरिस्ट येतात. पण या व्यतिरिक्त अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ आहेत त्या ठिकाणी हा आग्रह धरला जात नाही. मध्य प्रदेशमध्ये हा आग्रह धरला जात नाही की तुम्ही उज्जैन मधली मंदिरं सुरू करा किंवा इंदोर मधली सुरू करा किंवा आणखीन कुठली मंदिरं सुरू करा. आसाम मध्ये हा प्रकार होत नाही, त्रिपुरामध्ये हा प्रकार होत नाही, उरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यांमध्ये, हरियाणामध्ये हा प्रकार होत नाही की मंदिरं सुरू करा. पण अशा पद्धतीचा आग्रह कोश्यारी हे तामिळनाडूचे पण काही काळ राज्यपाल होते, म्हणजे तो त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज त्यावेळेला होता. त्याही ठिकाणी त्यांनी, म्हणजे कुठल्याही आमदाराचा किंवा विधानसभा सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणची निवडणूक घ्यायची असते. जयललितांचा मृत्यू झाल्यानंतर 1.25 वर्ष त्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली गेली नव्हती. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि अशा अनेक घटनाबाह्य गोष्टी अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल ठिकठिकाणी विरोधी पक्षांच्या सरकार असलेल्या राज्यांमध्ये करताना दिसतात. जसं तुम्ही म्हटलात की गोव्यामध्ये मात्र असं म्हणत नाहीत. स्वतःच्या उत्तराखंड राज्यामध्ये इतकी मोठी देवस्थानं आहेत, त्या उत्तराखंड मधल्या देवस्थानांबद्दल मात्र राज्यपाल असं म्हणत नाहीत, कारण तिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. एक विरोधाभास मला असा जाणवतो टकले साहेब, की हे राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. तुम्ही जसं म्हणलात की त्यांच्या काळी टोपी पण ते वापरतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रातस्मरणीय असं म्हणतो. आता वास्तविक जर का आपण कोणाला दैवत मानत असू किंवा प्रातस्मरणीय असं मानत असू, तर त्यांच्या विचारानुसार चाललं तर त्या म्हणण्याला काही अर्थ आहे असं वाटतं. पण इथे तर
सरळ सरळ घटनेचा गैरवापर तर सोडाच, पण घटनेला काही एक जी मान्यता आहे किंवा जी प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळवण्याचे प्रयत्न चाललेले असतात किंवा त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांना प्रातस्मरणीय म्हणायचं. याला काय म्हणणार तुम्ही? असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे ती प्रातस्मरणामध्ये महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघंही आमचे प्रातस्मरणीय आहेत. आम्ही सकाळी सकाळी त्यांचं स्मरण करतो असं ते म्हणतात. मागेही या विषयाबद्दल मी एका ठिकाणी बोललेलो होतो की त्यांचं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या मृत्यूवर प्रेम आहे, म्हणून ते त्यांचं प्रातस्मरण करतात. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या जीवनावर त्यांचं प्रेम नाहीये. त्यामुळे पूर्ण जीवनभर त्या दोघांनी जे केलं त्या सगळ्याला धुडकावून लावण्याचा कारभार उरलेला दिवसभर चालतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूवरचं स्मरण, त्यांच्या मृत्यूबद्दलचं प्रेम हे व्यक्त केलं जातं. पण ते मृत्यूबद्दलचं प्रेम आहे, ते त्यांच्या जीवनावरचं त्यांचं प्रेम नाही. कारण ते संविधानाला जुमानत नाहीत, ते अहिंसेला जुमानत नाहीत, ते सत्याच्या विरोधामध्ये दिवस रात्र काम करत असतात, खालपासून वरपर्यंत. त्यामुळे या प्रातस्मरणीय असण्याला काहीही अर्थ नाहीये जर त्यांच्या जीवनामधली मूल्यांचा किंचितही तुम्हाला अनुकरण हे नंतरच्या उरलेल्या तुमच्या दिवसभरामध्ये किंवा उर्वरित आयुष्यामध्ये करायचं नसेल तर. त्यामुळे हा ढोंगीपणा आहे. प्रातस्मरणीय आहे म्हणणं हाच ढोंगीपणा आहे. ते सदैव स्मरण त्यांचं राहिलं पाहिजे, त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या मूल्यांचं आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टींचं आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचं स्मरण हे सतत राहायला हवं. आणि ते मात्र बिलकुल पाळलं जात नाही. अगदी ते भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातल्या ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत अजिबात संविधानाची पर्वा केली जात नाही. हे वारंवार गेली 6 वर्ष बघायला मिळतंय. टकले साहेब, आजच एक बातमी आली की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ह्या राज्यपाल कोश्यारींना भेटल्या आणि त्यांनी महाराष्ट्रात महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल राज्यपालांनी काहीतरी करावं अशा स्वरूपाची मागणी केली असं बातम्यांवरनं वाटतं. तर ह्या भेटीबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? ही भेट कशासाठी होती? शिवाय या रेखा शर्मा आहेत कोण? ह्याबद्दल थोडा तुम्ही माहिती द्याल का? राष्ट्रीय महिला आयोग जे आहे त्या महिला आयोगाच्या रेखा शर्मा या अध्यक्ष आहेत, चेअरपर्सन आहेत. आणि त्यांनी स्वतःच आज ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी महाराष्ट्रामधल्या महिलांविरोधातले गुन्हे आणि लव जिहाद याच्याबद्दल मी त्यांच्या सोबत चर्चा केली. आता पहिली गोष्ट अशी आहे की या देशामध्ये क्रमांक 1 वरती महिलांविरोधामधल्या गुन्ह्यांबाबत क्रमांक 1 चं राज्य आहे उत्तर प्रदेश, क्रमांक 2 चं राज्य आहे मध्य प्रदेश, क्रमांक 3 चं राज्य आहे गुजरात. या पहिल्या 3 राज्यांमध्ये जावं आणि तिथल्या राज्यपालांची चर्चा करावी असं या रेखा शर्मांना वाटलं नाही. महाराष्ट्रामध्ये त्या आल्या. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये हाथरस सारखी घटना घडली आणि त्यानंतर अनेक 18-20 घटना उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार आणि खून किंवा बलात्कार अशा पद्धतीच्या घडल्या. मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या, गुन्हे घडले. गुजरातमध्ये पण असे सतत घडतच असतात. तिसऱ्या नंबरवरचं राज्य आहे बलात्कारांमधलं. पण या ठिकाणच्या राज्यपालांशी जाऊन चर्चा करावी असं रेखा शर्मांना वाटलं नाही. हाथरस सारखी जगाला हादरवून टाकणारी घटना घडली, तिथं अशा प्रकारची चर्चा करावीशी वाटली नाही. त्या अचानक महाराष्ट्रामध्ये आल्या आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काय आहे हे अवकाळी पाऊस आणि परतीचा पाऊस आणि त्यात आलेलं वादळ यामुळे जे शेतीचं अपरिमित नुकसान महाराष्ट्रभर झालेलं आहे पूर्ण राज्यामध्ये, त्यामध्ये राज्य सरकार आहे. अशा प्रकारची कुठलीही घटना सध्या घडलेली नसताना त्या राज्यपालांना अशी एक चर्चा करण्यासाठी म्हणून जातात. त्यासाठी राज्यपाल होशियारी हे वेळ देतात आणि त्या वेळ दिलेल्या चर्चेमध्ये ही महिला रेखा शर्मा असं सांगतात की मी लव जिहाद बद्दल त्यांच्याशी चर्चा केली. मला याच्याबद्दल अत्यंत तीव्र आक्षेप आहे या सगळ्या गोष्टीबद्दल की म्हणजे आणि हा प्रकार या राज्यपालांच्या काळामध्ये सतत बघायला मिळतोय की अशा गोष्टींना ते भरपूर वेळ देतात आणि प्रसिद्धी देतात. ज्या वेळेला कंगना रनौतचं सगळी ती बेताल आणि बेछूट बडबड चाललेली होती
त्याही वेळेला कंगना राणावतला त्यांनी वेळ दिला होता. कंगना राणावत, तिची बहीण आणि राज्यपाल हे भयंकर हसत हसत एकमेकांशी गप्पा मारतात असे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित झाले. आणि त्यानंतर बाहेर येऊन कंगना राणावतने सांगितलं की माझ्या विरुद्ध जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाविरुद्ध मी त्यांच्याशी चर्चा करायला गेली होती. अन्यायाविरुद्धची चर्चा इतकी हसत खेळत तुम्ही करत होता आतमध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. पण केवळ राज्य सरकारला बदनाम करायचं कारण ते भारतीय जनता पक्षाचं नाहीये म्हणून अशा प्रकारच्या घटना करायच्या, अशा प्रकारच्या मीटिंग्स घ्यायच्या, त्या मीटिंग्सला वेळ द्यायचा, त्याची प्रसिद्धी करायची. हा अत्यंत आक्षेपार्ह ही गोष्ट राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि या रेखा शर्मांच्या बाबतीत सुद्धा आहे की जिथं महिलांच्या विरोधामधले अत्यंत गंभीर आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडतात तिथं यांना जावंसं वाटत नाही, तिथं चौकशी करावीशी वाटत नाही, तिथं आयोग नेमावा असं वाटत नाही. आणि काहीही अशा प्रकारची घटना नसताना महाराष्ट्रामध्ये मात्र येऊन सरकारला, राज्य सरकारला आणि या सगळ्या कारभाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. टकले साहेब, या रेखा शर्मा या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत यांच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? कारण त्यांनी देखील पूर्वी काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत असं मला स्मरतं, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? त्यांनी म्हणजे आज योगायोगाने अशा 2-4 घटना त्यांच्याच बाबतीत घडल्या. 2014 साली त्यांनी कुमार विश्वास हे जे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी नेते होते त्यांनी अशी एक वक्तव्य केलं होतं की प्रियांका गांधी या माझ्यासाठी सुद्धा बहिणीसारख्या आहेत. त्यावरती रेखा शर्मांनी अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने, अश्लाघ्य विचारांनी त्याच्यावरती कमेंट केलेली होती की कुमार विश्वास असं तुम्ही म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, आम्हाला याच्यामध्ये पहिल्यापासूनच काहीतरी फिशी आणि संशयास्पद या प्रकारामध्ये वाटत होतं. ही अत्यंत गलिच्छ पद्धतीची मानसिकतेची, विकृत मानसिकतेची कमेंट ही रेखा शर्मांनी त्यावेळेला केलेली होती. अशा पद्धतीच्या खाप पंचायतीच्या बद्दल सुद्धा त्यांनी कमेंट करताना असं म्हटलं होतं की याला एक सिंपल रेप समजावा. एक काय त्यांची मानसिकता आणि विचारसरणी आहे या सगळ्या प्रकाराबद्दल हेही समजत नाही. हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला ट्विटरवरती आपल्याला माहिती आहे की आर्काइव्ह असतात. ट्विटरचा आपण केलेल्या ट्विट्स या आर्काइव्ह होत असतात. त्या आर्काइव्ह मधून कोणीतरी शोधून काढलं की 2009 साली याच रेखा शर्मांनी नरेंद्र मोदींबद्दल वाटेल त्या कमेंट्स केलेल्या होत्या. हा माणूस असा आहे तसा आहे म्हणजे ते मी मुद्दाम बोलणार सुद्धा नाही, कारण मला ते सांगणं सुद्धा मला योग्य वाटत नाही त्या शब्दांचा उच्चार करणं. पण अशा शब्दांमध्ये रेखा शर्मांनी 2009 साली कमेंट केल्या होत्या. त्याच्यानंतर 2012 साली त्यांनी काही कमेंट्स अशाच नरेंद्र मोदींबद्दल केल्या होत्या. त्याबद्दल 2020 साली आज ज्या वेळेला त्या आर्काइव्ह मधल्या पोस्ट बाहेर आल्या या बाईंनी असं यापूर्वी बोललेल्या आहेत, त्यावेळेला त्यांनी आज त्याच्यावरती वक्तव्य असं दिलं की त्यावेळेला माझा फोन हॅक झालेला होता आणि तेव्हा मी फ्लाईटमध्ये होते आणि आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे 2020 साली त्यांच्या लक्षात आलं की त्या फ्लाईटमध्ये असताना त्यांचा फोन हॅक झाला आणि हॅक करणाऱ्या माणसांनी 2012 आणि 2009च्या त्यांच्या कमेंट्स एडिट करून पोस्ट केल्या. हे त्यांना 2020 ला काय ती पोस्ट ज्या वेळेला उघडकीस आली 2009 आणि 12 मधली, तेव्हा काही मिनिटात त्यांना हा साक्षात्कार झाला की माझा फोन हॅक झाला. तो हॅकर जो कोण होता तो त्यांनी आता मी फ्लाईटमध्ये असताना माझा फोन हॅक केला, तो पास्ट हिस्ट्रीमध्ये गेला 2012 आणि 2009च्या, आणि मग त्यांनी तिथं ते सगळं केलं आणि ताबडतोब टाकलं. हे सायबर क्राईमने शोधलं, हे यांना तात्काळ त्याचा तपास लागून गेला आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की हे असं झालं. हे असं अंगलट येतं. हा जो सगळा खोटेपणा आणि विकृत मानसिकता ही अशी अंगलट येत असते. आणि सुदैवाने ट्विटरच्या बाबतीमध्ये तर आता या सगळ्या आर्काइव्हल हिस्ट्री मिळतात, त्यामुळे हे सगळं लोकांसमोर आणता तरी येतं. पण अशा पद्धतीने कमेंट करणं आणि अशा पद्धतीने एखाद्या कम्युनिटीला टार्गेट करून अशी वक्तव्य करणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, विशेषतः एका राष्ट्रीय आयोगाचं अध्यक्षपद भूषवलं. साहेब, एक प्रश्न मला असा विचारायचा आहे, या रेखा शर्मांची जी आज भेट झाली राज्यपालांच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये त्यांनी लव्ह जिहाद ह्या संज्ञेचा वापर केला आणि ही संज्ञा आपण काही मोदी सरकारमध्ये 2014च्या आसपास आले तेव्हापासूनच आपण हे ऐकतोय, लव्ह जिहाद आणि घर वापसी. तर लव्ह जिहाद ही संज्ञा काय आहे आणि याच्यात आक्षेपार्ह नक्की काय आहे ते तुम्ही जरा समजून सांगाल का?
याला काय म्हणजे लव्ह जिहादच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, म्हणजे या शब्दाच्या मागची, की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सगळ्यांनी हा प्रचार सुरू केला की मुस्लिम तरुण हिंदू मुलींना बहकावून, हिंदू मुलींना फुसफुस लावून त्यांच्याशी लग्न करतात आणि त्यानंतर त्यांचा अनेक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे छळ करतात आणि त्यांचं शोषण केलं जातं. पण हिंदू मुलींना फूस लावण्याचा हा प्रकार, याला मुस्लिम समाजाचा प्रेमाच्या नावाखाली चालवलेला जिहाद आहे, असं अपप्रचार हा एक विकृत प्रचार या सगळ्या संघ परिवारातर्फे गेली 6-7 वर्षापासून चालू आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की हिंदू मुलींनी मुस्लिम मुलाशी लग्न करू नये, असं ज्या वेळेला म्हटलं जातं, कारण तसं केलं तर तो त्या मुस्लिम माणसांनी केलेला जिहाद असतो, असं त्यांनी ज्या वेळेला म्हटलं, तर याचा अर्थ हिंदू महिलांना किंवा हिंदू मुलींना, हिंदू स्त्रियांना तुम्ही एका धर्माची प्रॉपर्टी असं समजता का? महिला या कमॉडिटी आहेत किंवा प्रॉपर्टी आहेत की त्यांनी फक्त त्यांनी काय करावं हे तो धर्म ठरवणार? त्यांचा काही व्यक्ती सन्मान, त्यांची काही स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्यांचा काही राईट टू चॉईस याच्यामध्ये असतो की नाही? आणि अशा पद्धतीने त्यांना एखाद्या धर्माची मानसिकतेची प्रॉपर्टी समजणं आणि त्यावरती आपला त्या धर्माचा आणि सगळ्या विचारसरणीचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणं, हा त्या व्यक्तीचा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून संकुचित करणं नाहीये का? पण आणि हे संविधानाच्या विरोधात नाहीये का? संविधान जर व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतं, त्या माणसाच्या फ्रीडमला पूर्णपणे सन्मान देतं, या देशाची घटना, कॉन्स्टिट्यूशन, तर त्याच्या विरोधामध्ये ही संज्ञा येते लव्ह जिहादी. आणि इतकी जर लव्ह जिहाद बद्दल यांना कळवळ वाटत असेल तर रेखा शर्मांनी एकदा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डा आणि मोहन भागवत यांच्या बरोबर चर्चा करावी ना. मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसेन या 2 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांच्या मुलींशी जी लग्न केली त्याच्याबद्दल ते का नाही चर्चा करत? ती करावी ना चर्चा. मग तो स्वतःच्या पक्षामध्ये केलेला लव्ह जिहाद मान्य होता का? आणि हे इतकं विचित्र मानसिकतेचं आहे. हे नुसतं रिलिजियस बिगटरी नाहीये, हे मिसोजिनिस्ट पण ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीची ही वक्तव्य आहे. आणि दुर्दैवाने अशा पद्धतीचं वक्तव्य महिला आयोगाचीच अध्यक्ष करते. हे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक महिलेने या निमित्तानं खडबडून जागं व्हायला हवं आणि या गोष्टीचा अत्यंत तीव्र आणि कडक शब्दामध्ये निषेध करून वेळ प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केस करावी या सगळ्या गोष्टींच्या विरोधात, की आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याला संकुचित करण्याचा आणि संविधानाला दुय्यम लेखण्याचा हा जो प्रकार आयोगातर्फे, महिला आयोगातर्फे केला जातोय, याच्या विरोधामध्ये दाद मागणं हे आता गरजेचं बनलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था येऊन ठेपलेली. आणि एक मला महत्वाचं असं वाटतं बरं का टकले साहेब, मला तुमची त्यावर प्रतिक्रिया पाहिजे, की संघ हे जेव्हा, म्हणजे संघ नाही पण संघाचे काही प्रेमी आहेत, संघप्रेमी लोक जे आहेत, जे या लव्ह जिहादचा पुरस्कार करतात आणि विश्व हिंदू परिषद प्रेमी लोक या लव्ह जिहादचा प्रचार करतात की अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मातल्या स्त्रियांवरती म्हणजे त्यांचं धर्मांतर चाललेलं आहे वगैरे असं जे करतात, ती लोक जेव्हा हिंदू पुरुष मुस्लिम स्त्रीशी लग्न करतो त्याबद्दल मात्र ते गप्प असतात. आणि माझ्या मनात असा प्रश्न येतो की त्याबद्दल ते का बोलत नाहीत? का त्यांना खरोखरीच असं पाहिजे की हिंदू पुरुषांनी मुस्लिम स्त्रियांशी लग्न केलं पाहिजे आणि त्या मुस्लिम स्त्रियांना हिंदू धर्मात आणलं पाहिजे, अशी काही डोक्यात भूमिका आहे आणि त्याच्यामुळे ते त्याबद्दल गप्प बसतात की काय, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. तर त्याबद्दल का नाही बोलत? नाही, त्याच्या पाठीमागे ही हिंदू पॅट्रियार्की आहे. म्हणजे हिंदू धर्मामधली जी पितृसत्ताक मानसिकता आहे ही त्याच्या पाठीमागे आहे, की हिंदूंनी हे केलं तर काही हरकत नाही. हा त्यातला एक भाग आहे. त्यातला दुसरा भाग हा आहे की हिंदू स्त्रियांवरचं आपलं जे डॉमिनेशन आहे, म्हणजे महिलांवरती पुरुषांचं वर्चस्व असायलाच हवं, पुरुष सत्ताक पद्धतीच असायला हवी, ही जी मानसिकता आहे याच्यातून हा भाग येतो की हिंदू स्त्रियांनी दुसऱ्याशी लग्न करू नये.
दुसऱ्या धर्मातल्या महिलांशी हिंदू पुरुषांनी लग्न केलं तर त्यात काही गैर नाही, कारण ती पुरुष सत्ताक पॅट्रिआर्कियल मानसिकता त्यामागे आहे. आणि त्यामागे आणखीन एक मानसिकता आहे जी सावरकरांनी इतिहासाची 6 सोनेरी पानांमध्ये लिहून ठेवली. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की रेप इज अ पॉलिटिकल टूल. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराज किंवा चिमाजी अप्पा यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सोडून दिलं किंवा वसईला पोर्तुगीज गव्हर्नरच्या मुलीला सोडून दिलं, या त्यांनी केलेल्या चुका होत्या. त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार करून याचा आतापर्यंत झालेल्या गोष्टींचा बदला, सूड, प्रतिशोध हा शब्द त्यांनी जन्माला घातला सावरकरांनी. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की याचा प्रतिशोध घ्यायला हवा होता. बापरे. ही त्याच्या मागची मानसिकता आहे की इतर धर्मामधली स्त्री हिंदू धर्मामध्ये लग्न करून आली तर ती चालेल, कारण त्याच्यामध्ये हा प्रतिशोध आहे त्या धर्माबद्दलचा. आणि हिंदू पॅट्रिआर्की, हिंदू पुरुष सत्ताक मानसिकता, हे दोन्ही आहे. आणि म्हणून एका बाबतीमध्ये सोयीस्कर मौन बाळगायचं आणि दुसऱ्या बाबतीमध्ये मात्र कांगावा करत राहायचा. पण त्यामागची मानसिकता ही पूर्णपणे पुरुष सत्ताक आणि स्त्रियांवरच्या वर्चस्ववादी भूमिकेचीच याच्या मागची मानसिकता आहे. टकले साहेब, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि तुम्ही खरोखरीच एक वेगळा प्रकाश तुम्ही या सर्व तत्कालीन, म्हणजे आत्ताच्या घटना चाललेल्या तत्कालीन किंवा करंट अफेअर्स म्हणून, त्याच्यावरती तुम्ही जो प्रकाश पाडलात तो खरोखरीच एक उत्तम, मला असं वाटतं की हा कार्यक्रम एका उंचीवर नेला जातोय. कारण समाजामध्ये प्रसार माध्यमांद्वारे वेगवेगळ्या खोटारड्या गोष्टी ह्या पसरवल्या जातात आणि करंट सिच्युएशन्सचं, तत्कालीन घटनांचं एक अनालिसिस लोकांसमोर यायला पाहिजे. आणि त्याबद्दल तुम्ही जी बहुमूल्य मदत या चॅनलला करता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्याशी पुन्हा एकदा करंट अफेअर्स वरच्या टॉपिक वरती चर्चेसाठी आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ. धन्यवाद. थँक्यू.